लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान. संतप्त शेतकऱ्यांचं धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन. गेल्या 5 वर्षांपासून शेतकऱ्यांना त्रास. खरीप हंगामाच्या तोंडावरती वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचं चित्र. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा 50,000 रुपयांचा सन्मान निधी रखडला. नंदुरबारमध्ये पीक विमा रखडल्यामुळे शेतकरी अडचणीत. जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. खरीप हंगामापूर्वी आर्थिक ताण वाढल्यामुळे आंदोलनाचा इशारा. अमरावतीत मशागतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत. इंधन दरवाढ, ट्रॅक्टर भाडं आणि मजुरी वाढीचा दुहेरी फटका. जळगावच्या निमखेडी खुर्दमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या गोठ्याला आग. शेती साहित्य, धान्य आणि अनेक बकऱ्या जळून खाक. लाखोंचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात यंदा केळीच्या क्षेत्रात मोठी घट. केळीची लागवड 3,204 हेक्टरनं कमी. यंदा फक्त 20,768 हेक्टरवरतीच केळीची लागवड. शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले. अमरावतीमध्ये कापसाचे दर प्रति क्विंटल 9,500 ते 10,000 रुपयांपर्यंत. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल विकला. वाढलेल्या कापसाच्या दराचा व्यापाऱ्यांनाच फटका. व्यापाऱ्यांना फायदा, शेतकऱ्यांना मात्र नाही. जालन्यातील राजूरमध्ये कृषी विभाग आणि गुन्हे शाखेची कारवाई. कारवाईमध्ये बनावट खताच्या 81 गोणी जप्त. एकूण 10,46,000चा बनावट खताचा साठा जप्त. इंदापुरात खडकवासल्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर मार्ग अडवला. पुणे सोलापूर मार्गावरती डाळत चौकामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात केवळ 40% पाणीसाठा शिल्लक. एका महिन्यात जायकवाडी धरणातला 16% पाणीसाठा घटला. 52 लाख नागरिक जायकवाडी धरणावरती अवलंबून. वाशिममध्ये गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. एकबुर्जी प्रकल्पातील पाण्याची पातळी घटल्यामुळे दुर्गंधीयुक्त आणि गढूळपणा वाढला. नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं पालिकेचं आवाहन. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला वेग. तलावाच्या खोलीकरण कामाचा आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त. कर्जतमधील निसर्ग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं धरण आंदोलन. टोरंट, पोशीर आणि शिलार प्रकल्प कर्जत तालुक्यात नको, शेतकऱ्यांची मागणी. पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन. उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ. टोमॅटोचे दर 30 रुपयांवरून 50 रुपयांवर. महाराष्ट्रात उष्णतेचा कहर कायम. राज्यातील 15 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार. अकोला आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंशांची नोंद. हवामान विभागाकडून दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला. जळगावच्या रावेरमध्ये उष्णतेचा पारा वाढल्यामुळे केळी पिकाला फटका. वाढलेल्या उन्हामुळे केळीचं पीक खराब होत चाललंय. यावरती कृषी विभागानं तातडीनं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यात तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसवर. अतिउष्णतेमुळे अकोल्यातील नागरिक हैराण. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 43.2 अंश तापमानाची नोंद. गडचिरोली शहर आणि जिल्ह्यामध्ये अतिउष्णतेमुळे नागरिक हैराण. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट. तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलंय. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका असताना 4थ्या दिवशी देखील इंधन टंचाई. भर उन्हामध्ये शेतकऱ्यांची पंपावरती गर्दी. प्रशासनानं तातडीनं इंधन पुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांची मागणी. वर्धा जिल्ह्यात एसटी महामंडळाला उष्णता वाढीचा फटका. दुपारच्या सुमारास तीव्र उन्हामुळे प्रवाशांची संख्या रोडावली. पुण्यामध्ये तापमानाचा पारा 40 पार. पुढील 2 दिवसात पुण्यामध्ये पावसाची शक्यता. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. कोल्हापूर जवळच्या 42 गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा. या निर्णयामुळे कोल्हापूरची हद्दवाढ पुन्हा एकदा मागे पडली. विशेष प्राधिकरणाच्या दर्जाविरोधात काँग्रेसच्या नगरसेवकांचं आंदोलन. कोल्हापूरची दरवाढ झालीच पाहिजे, हद्दवाढ झालीच पाहिजे, नगरसेवकांची घोषणाबाजी. चंद्रपुरात मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू. नाल्यांमधील अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे पूर परिस्थितीचा धोका. शहरातील नाल्यांना तातडीनं अकोल्यामध्ये मोठेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन. मनसेकडनं क्लासच्या बोर्डाला काळं फासत बॅनर फाडले. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआयनं सखोल चौकशी करण्याची मागणी.
नीटच्या घोटाळ्याविरोधात नांदेडमध्ये एसएफआयचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त विद्यार्थ्यांची केंद्र सरकार आणि शिक्षण माफियांविरोधात जोरदार घोषणाबाजी. एसएफआयच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. अहिल्यानगर महापालिकेच्या 800 कोटींच्या कर्ज प्रस्तावावरनं शिवसेना आक्रमक. जनतेवरती बोजा टाकणाऱ्या या कर्जाला विरोध करत शिवसेनेनं आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. थेट न्यायालयामध्ये जाण्याचा शिवसेनेचा इशारा. परभणीच्या पाथरी मानवत रोडवरील गॅस एजन्सी बाहेर रांगा. ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नसल्यामुळे रांगा. सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप. मंत्री नितेश राणेंचा मंत्रालयात जाण्यासाठी मुंबई मेट्रोनं प्रवास. मुंबईच्या विमानतळाच्या टर्मिनल 1 मेट्रो स्थानकापासून चर्चगेटपर्यंत मेट्रोनं प्रवास. चर्चगेट मेट्रो स्टेशन ते मंत्रालयापर्यंत नितेश राणेंचा पायी प्रवास. इंधन बचतीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचा पुढाकार. अधिकारी कर्मचारी मोटरसायकल आणि सायकलने येणार. पेट्रोल डिझेल बचतीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचं नागरिकांना आवाहन. पुणे महानगरपालिकेबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध. पालिकेबाहेर घोडागाडी आणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाची टंचाई. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त. शेती मशागतीसाठी कॅनमध्ये डिझेल द्या, शेतकऱ्यांची मागणी. जालन्यातील ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी स्थानिकांनी कॅन आणल्याचं समोर. रामनगर मानेगाव रोडवरील पंपावरती इंधन भरण्यासाठी नागरिकांची झुंबड. हिंगोलीत डिझेल घेण्यासाठी लावलेल्या कॅनच्या रांगेवरनं दोघांमध्ये वाद. पंपावरती दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक होत असल्याचं समोर. हिंगोलीमध्ये डिझेलसाठी अनेक पंपावरती गर्दी. जालना शहरासह ग्रामीण भागातल्या अनेक पेट्रोल पंपावरती इंधन साठा उपलब्ध नसल्याचं समोर. इंधन संकट निर्माण झाल्यामुळे मशागतीच्या कामांना ब्रेक. शेतकरी संकटात. गडचिरोली जिल्ह्यात मागील एका आठवड्यापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा. आष्टी गावात एकच पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांच्या रांगा. हिंगोलीत पेट्रोल डिझेलसाठी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावरती रांगा. जिल्ह्यातील 84 पेट्रोल पंपापैकी 42 पंपावरील डिझेल संपलं. डिझेल नसल्यामुळे पेरणीपूर्वी आंतरमशागतीची कामं कशी करावी हा प्रश्न. पंढरपुरात सीएनजीचा मोठा तुटवडा. केवळ 2 पंपांवरती वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा. तासनतास प्रतीक्षेनंतरही सीएनजी न मिळाल्यामुळे वाहन चालक संतप्त. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विठ्ठलराव धोटे यांचं वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. धोटे यांनी 2 वेळा काँग्रेसमध्ये राजुरा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हिंगोलीमध्ये लसीकरणासाठी गरोदर मातांसह बालकांना 3 तास प्रतीक्षा करावी लागल्याचं समोर. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार समोर. आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर. साताऱ्याच्या कोरेगावमधील वाडाचीवाडीमध्ये रस्त्याच्या कामामुळे अपघात. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा राजाभाऊ बर्गेंचा आरोप. राजाभाऊ बर्गेंच्या नेतृत्वाखाली हलगीनाद आंदोलन. अर्नाळा येथील आदिवासींच्या घरावरती तोडक कारवाई केल्यामुळे आमदार राजन नाईकांच्या घरावरती आदिवासींचा मोर्चा. धारावीमध्ये एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं धारावीकरांचा सहभाग. झोपडी पात्रतेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.